नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, परंतु आपल्या नियमाप्रमाणे आपण 2 कमेंट्स घेऊया सुरुवातीला। तर आपल्या या चॅनलवरती आपण काम करत असताना आपले काही सबस्क्रायबर बांधव आपल्याला कमेंट्स करत असतात। त्यापैकी मला आवडलेली पहिली कमेंट आहे कैलास सावळे यांची। ते असं म्हणतात की 1 नंबर माहिती दिली सर। कैलास सावळे यांचं के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी जे आपलं प्रोत्साहन वाढवले त्याबद्दल त्यांचे मनापासून मी ऋण मानतो। त्यानंतर दुसरी जी आपल्याला कमेंट आहे ती आहे अक्रम शेख यांची। ते असं म्हणतात, व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन सर जी। आय एम अक्रम शेख फ्रॉम सुरत वरून अक्रम शेख यांनी आपल्याला कमेंट केली आणि खूप छान माहिती देत आहे, व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन देत आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलंय। त्याबद्दल अक्रम शेख यांचंही के कॉइन कलेक्टर मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपण एक कमेंट्स घेत असतो आपल्या व्हिडिओमध्ये, ती कमेंट्सही दाखवत असतो, ते आपण पाहू शकता या ठिकाणी। तर ती कमेंट्स आहे आपल्याला मंजुषा ढगे यांची। मंजुषा ढगे मॅडम असं म्हणतायत की खूप सुंदर आणि खरी माहिती दिलीत, खूप खूप धन्यवाद सर। तर ह्या ज्या 3ही कमेंट्स आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक खरंच मनापासून धन्यवाद देतो त्यांना। आणि मंजुषा ढगे यांचं आपल्या के कॉइन कलेक्टरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। अशाच मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण कमेंट्स करत राहा, जेणेकरून मला तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवता येतील। तर मित्रांनो, आजचाही व्हिडिओ खूप खास असणार आहे। अतिशय एका नाण्यांविषयी आपण सुंदर अशी माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कृपया आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतं नाणं दाखवणार आहेत आणि त्या नाण्याचं आजचं व्हॅल्युएशन खरं तर काय आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतात आजचं ज्या नाण्याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे ते हे नाणं पहा। हे नाणं पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आलंच असेल, छत्रपती शिवरायांच्या काळातील हा सुवर्ण होन। मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी रायगडावर टकसाळीमध्ये 2 नाणी पाडली होती। त्यामध्ये प्रामुख्याने हे एक नाणं होतं, याला शिवराई असं म्हटलं जातं। हे जे नाणं आहे हे तांब्याचं नाणं आहे आणि आपल्या कॉइन कलेक्टरमध्ये, आपल्या के कॉइन कलेक्टरचे पहिला व्हिडिओ आपण ज्यावेळेस टाकायला चालू केलं होतं यूट्यूबला, तर आपण आपल्या चॅनलची सुरुवात या शिवराईनं केली होती। आणि पुणे एक्झिबिशनमध्ये मी हे होनचं नाणं त्या ठिकाणी रेप्लिका विकत घेतलेली आहे। मित्रांनो, या नाण्याविषयीचा हा पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। हे जे नाणं आहे हे आपण उघडून पाहूया। ह्या नाण्याचा जो धातू आहे तो सोन्याचा आहे। आपण जर बारकानं पाहिलं या नाण्याकडं तर सोन्याचं हे जे नाणं आहे याचं वजन होतं 2.8 ग्रॅम, 2.5 ग्रॅमच्या आसपास हे नाणं राहायचं। याचा व्यास आहे 1.32 सेंटीमीटर। याचं जे नाव आहे होन, प्राकृतमधील सुवर्ण, सोने या शब्दावरूनच याला होन असं नाव पडलेलं आहे। आणि या नाण्यावरची जी आपण बाजू जर पाहिल्या बारकाईनं, मी हातामध्ये घेऊन दाखवतो या ठिकाणी। याची पहिली बाजू आपण समजून घेऊया। याच्यावरती असा मजकूर आहे बघा, श्री राजा शिव, हा एका बाजूने असा मजकूर आहे। आणि याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूने आहे छत्रपती, अशा पद्धतीने या नाण्यावर कोरलेलं आहे। हे स्वराज्याच्या अधिकृत चलनाचं द्योतक आहे। या नाण्याचा उपयोग व्यापार, कर संकलन आणि इतर आर्थिक व्यवहारासाठी केला जातो। रायगडाच्या टकसाळीत बनलेलं हे नाणं अत्यंत दुर्मिळ असं नाणं आहे आणि त्यामुळे मराठी माणसांसाठी हे ऊर्जेचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं। मराठी अस्मितेचं आणि सार्वभौमत्वाचं हे जे प्रतीक आहे हे खऱ्या अर्थानं हे सुवर्ण होन ची ही रेप्लिका आहे। हे रेप्लिका म्हणजेच प्रतिकृती आहे। पुणे एक्झिबिशन मधून ही प्रतिकृती माझ्या संग्रहामध्ये मी आवर्जून घेतली आहे, कारण हे नाणं आता ओरिजिनल मिळणं शक्य नाहीये। भारतामध्ये अक्षरशः
मला वाटतं 5 ते 6 ठिकाणी हे नाणं आहे. लाखो रुपये किमतीचं हे दुर्मिळ नाणं, ह्याची प्रतिकृती आहे, समजून घ्या, नाही तर परत मला फोन येतील, सर हे सोन्याचं नाणं तुमच्याकडे कसं आलं. तर ही रेप्लिका आहे. तर अशा पद्धतीचं छत्रपती शिवरायांनी बनवलेलं हा सुवर्ण होऊन खरंच मराठी अस्मितेचं आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे. अतिशय दुर्मिळ झालेलं हे नाणं, त्याची ही प्रतिकृती. तर मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या काळात 2 नाणी, शिवराई आणि हा होन, ह्या नाण्यांवरती सर्व कारभार चालायचा. छत्रपती शिवरायांच्या काळामधील हा सुवर्ण होन मोजक्याच काही छत्रपती संग्रहालयामध्ये असेल, काही मला तर असं वाटतं लंडन येथील ह्याच्यामध्ये वस्तू संग्रहालयामध्ये असेल. त्याचबरोबर एका कॉईन कलेक्टरकडे देखील हा मागच्या काही एक्झिबिशनमध्ये मी हा सुवर्ण होन पाहिला होता. मला तर वाटतं अक्षरशः पूर्ण देशामध्ये 5 ते 6 होन असण्याची ही शक्यता आहे. अतिशय दुर्मिळ आणि मराठी अस्मितेचं प्रतीक असलेलं हे जे नाणं आहे, हे नाणं रेप्लिका का होईना, प्रतिकृती का होईना, पण माझ्या संग्रहात आलं. पुणे एक्झिबिशनमधून मी ते घेतलं. मला खूप आनंद झाला. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तर माणसाच्या अंगावर काटा येतो. असं 36 हत्तीचं बळ निर्माण होतं. आणि अक्षरशः ही नाणी आपल्या सोबत आहेत असं म्हटल्याच्या नंतर शिवविचार आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही, आणि अक्षरशः शिवविचारानं जीवन जगायला फार सोपं जातं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ह्या नाण्याची किंमत मी सांगू शकलो नाही, कारण अतिशय दुर्मिळ असलेलं नाणं याची किंमतच करू शकत नाही. आणि छत्रपती शिवरायांच्या काळातील हा होऊन अत्यंत दुर्मिळ, म्हणजे कुठं मिळणं मुश्किल झालेलं आहे. म्हणून ह्या नाण्यांविषयीची माहिती किंवा तुमच्याकडे माझ्यापेक्षा जर जास्त काही माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, आपण नेहमी प्रामाणिकपणे ओरिजिनल, खरी माहिती आणि ओरिजिनल किमती अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये काम करतोय. हे काम करत असताना तुम्ही मला प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या कमेंट्स करत असतात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो, स्वागत करतो. आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.